ही आहे माझी अंगणवाडी. मी अंगणवाडीत आलेली आहे. माझी मदतनीस सुट्टीवर आहे म्हणून मी झाडझूड केली आणि आता फरची पुसून घेते. कारण 1 तारखेपासून तर 15पर्यंत मदतनीस सुट्टीवर असते. त्याच्यानंतर आम्ही 16पासून सुट्टीवर जातो. मला एका घरी गृहभेट द्यासाठी जायचं आहे. साफसफाई झाल्यावर एक गरोदर माताची डिलिव्हरी झाली आहे आणि ती अपुऱ्या दिवसाचं बाळ झालं. 1.5 किलोचंच बाळ झालेलं आहे आणि पहिल्या अपत्याला 5,000 रुपये मातृवंदनेचे मिळते. तर तिचंवालं आधार कार्ड अपडेट नव्हतं म्हणून माझ्यावाल्या मोबाईलमध्ये तिची नोंद उशिरा झाली आणि गरिबांना पैसे मिळावे अशी आमची प्रामाणिक इच्छा असते. पण तिच्या घरी जाऊन थोडी माहिती आणायची आहे. मी आता साफसफाई झाल्यावर तिकडे गावात जाते आणि गावात गेल्यावर त्या महिलेच्या घरी कोण मिळते माहीत नाही. तिच्या आईकडे तिची डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यावर 1.5 किलोचं बाळ होतं. ते हॉस्पिटलला हिंगणघाटच्या झालं आणि त्याला नागपूरला शिफ्ट केलेलं आहे. कारण ती पण कमी वजनाची होती. तिचं वजन गरोदरपणात 35 किलोच होतं आणि 8व्या महिन्यापर्यंत 40 किलो झालं. त्यामुळे ती हाय रिस्क माता होती. आता तिच्या घरी जाऊन थोडी माहिती घ्यायची आहे. कारण तिला मातृवंदनेसाठी जो फॉर्म भरला मी ते डिलेवरी 9 महिन्यापर्यंतच भरावं लागते. पण तिची डिलेवरी झाली आहे पण 9 महिने पूर्ण नाही झाले म्हणून तो फॉर्म एक्सेप्ट केलेला आहे. तिला मिळेल पैसे आणि 1 तारखेला तिच्या बाळाची नोंद घ्यायची आहे. म्हणून आता थोड्या वेळाने मी घरची माझी कामं आटोपून माझी एक दुसऱ्या अंगणवाडीची सेविका आहे तिच्याबरोबर गावात जातो. तिकडे मला थोडे कपडे टाकायचे आहे आणि तिकडे भेट देऊन थोडीशी माहिती घ्यायची आहे आणि एका स्तनदाबाईला पण थोडी माहिती द्यायची आहे. आता वाजले आहे मी निघणार आहे. आता वाजले आहे शाळेत 11. आता मी साफसफाई करून दुसऱ्या दिवसासाठी चालली गावात आणि खूप ऊन आहे. म्हणजे 12, 11:30, पावणे 12च होत आहे. उन्हाच्या वेळेस आता बाहेर पडायचं म्हटलं तर खूप हे होते, त्रास होते. पण तरी आपलं काम म्हणून आपल्याला जावंच लागेल. म्हणून आता मी आणि माझी ती सेविका आम्ही आता जात आहो. मी आता गेलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.